या रयतेचा हक्काचा माणूस म्हणजे इथला छत्रपती. या रयतेच्या प्रत्येक सुखदुःखातला माणूस हा इथला छत्रपती आहे. या रयतेच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेला माणूस म्हणजे छत्रपती आहे. या रयतेच्या पालन पोषणाचा, उद्योग व्यवहाराचा, शेतीचा, सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतलेला व्यक्ती म्हणजे छत्रपती आहे. शंभूराजेंच्या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी राज्याभिषेकासारखीच संघर्षमय आणि आव्हानात्मक होती का? शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ परंपरेचा भाग होता की स्वराज्याची गरज होती? छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालेलं असलं तरी ज्या ध्येयासाठी ते लढत होते ते ध्येय अजिंक्यच राहिलं. स्वराज्य किंवा मराठ्यांना औरंगजेबाला जिंकता आलं नाही. पिक्टोग्राम चावडीचं हे खूप महत्वाचं यश मला म्हणावं लागेल की तुम्ही सर्वांनी त्या गोष्टी नोटीस करायला सुरुवात केल्यात आणि फक्त तुम्ही बघत नाहीये, तर तुम्ही त्यावरती विचार करायला लागलात, प्रश्न विचारायला लागलात. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कदाचित त्याच गोष्टीमुळे झाकळला गेला होता की प्रश्न विचारणारच कोणी नव्हतं. पिक्टोग्राम चावडीच्या समस्त रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी विकास गायधनी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम स्वतंत्र भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वतंत्र भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करत असताना त्याच्या पूर्वसंध्येला आपण आज भेटत आहोत आणि आनंद होतोय सांगताना. खरं तर तुम्हा सर्वांचे मला आभार मानायचे आजच्या दिवशी. गत 4 जे आपण एपिसोड बघितले, जे चावडीचा सगळा हा सेटअप आपले वक्ते आणि आम्ही सर्वजण पन्हाळा किल्ल्यावरून तुमच्याशी संवाद साधत होतो आणि त्या साधलेल्या संवादाला तुम्ही जो प्रतिसाद दिलाय, खरं तर त्याकरता तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. मित्रांनो, आपण मागच्या 4 एपिसोडमध्ये बघितलं की पन्हाळ्यावरती झालेली पितापुत्रांची भेट किती महत्वाची होती, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्या अगोदर पन्हाळा जिंकणं गरजेचं का होतं आणि त्याचसोबत महाराज दक्षिण दिग्विजय करून येत आहे आणि त्यानंतर शेवटची त्यांची भेट संभाजी महाराजांसोबत पन्हाळ्यावरती होतीये आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्येच महाराजांचं निधन होतंय आणि त्याचे परिणाम संभाजी महाराजांच्या जीवनावरती काय होतं हे सगळं आपण बघितलं. आणि तिथून आता आपण पुन्हा आज आलो आहोत स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमधून पुन्हा तुमच्याशी आम्ही संवाद साधतोय. इथून पुढे आपण बघणार आहोत की संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किंवा मंत्रिमंडळाने नक्की काय काय त्यांच्यावरती आघात केले आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे परकीय आक्रमणही होते, स्वकीयांचे त्रास होते, वडील निधन झाले होते, वडील गेलेले होते आपल्यामधून निघून, आणि हे सगळं होत असताना स्वराज्याची धुरा सांभाळायची होती, स्वतःचा राज्याभिषेक सोहळा करून घ्यायचा होता आणि पुन्हा तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी त्यांना उभं राहायचं होतं. हे सगळं त्यांच्याकरता किती कठीण होतं, याच सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याकरता खरं तर आज आपण पुन्हा भेटतोय. आपले जे वक्ते आहेत प्राध्यापक सुनील जागळे यांना. अण्णा नमस्कार. कुठल्याही प्रश्नाला हात घालण्या अगोदर अण्णा, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल, आपण बरेचसे एपिसोड्स स्टुडिओमधनं केले, आपण पहिल्यांदा पन्हाळ्यावरती गेलोय, तिकडनं आपण आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधलाय आणि ज्यावेळेस हे सगळे एपिसोड्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचले, जिथे महाराजांच्या अंगठीचा उल्लेख आपण एका एपिसोडमध्ये केला होता आणि त्या एका एपिसोडला घेऊन विशेष सांगायला आवडेल की काही प्रेक्षकांनी फोन करून प्रतिक्रिया कळवल्यात. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही 6-6, 7-7 वेळा फॅमिलीसोबत बसून एपिसोड बघितलेत. या गोष्टीकडे तुम्ही एक इतिहास अभ्यासक म्हणून कसं बघताय? ही आपल्या प्रयत्नांना दिलेली आपल्या प्रेक्षकांनी एक कौतुकाची थाप म्हणावी लागेल. कौतुकाची थाप यासाठी म्हणतोय की कोणीतरी आपला एक मित्र आहे, सहकारी आहे, तो एकट्याने एपिसोड बघणं वेगळं, पण ज्यावेळेला तो कुटुंबाला म्हणजे काय, कारण त्यांच्या 2 किंवा 3 पिढ्या एकत्रित बसून हा सगळा इतिहास अभ्यासत आहेत. म्हणजे हेच सांगावं लागतंय की आपण वारंवार जी गोष्ट म्हणतो की मराठी लढते होते, लिहिते नव्हते. मराठी आता लढते झाले, लिहिते झाले आणि अभ्यास करणारेही झाले. होय. हे या लोकांच्या प्रतिक्रियामधून आपल्याला कळते. आणि त्यावेळेला जेही प्रयत्न पिक्टोग्राम चावडी असेल, तुम्ही असाल, मी असेल, ज्या उद्देशाने, ज्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण करतोय, एक्झॅक्टली ते ज्या वेळेला लोकांपर्यंत पोहोचतंय त्यावेळेला आपले हे प्रयत्न सफल होत आहेत. यापेक्षा वेगळं आपल्याला काय पाहिजे? हेच तर नक्कीच. पाहिजे होतं.
आणि माझ्यापर्यंत ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या, निश्चित यानंतर थोडीशी आपली जबाबदारी वाढली विकासजी, की लोकांना यामध्ये अजून पाहिजे. लोकांचे जर तुम्ही Instagram किंवा YouTube अशा ठिकाणी जर प्रतिक्रिया बघितल्या असतील, त्या तर सर्वांसाठी ओपन आहेत. पण वैयक्तिक काही प्रतिक्रिया भेटल्यानंतर येतात, काही आपल्याला WhatsAppच्या माध्यमातून येतात. त्या ठिकाणी लोकं पुढचे प्रश्न टाकतायत, की ह्या वेळेला काय झालं असेल, त्यावेळेचं हे सांगा, ते सांगा. आणि हे सुरुवातीपासून मी नोटीस करतोय, की अरे हा प्रसंग कधी येईल, हे कधी? लोकांना एक उत्सुकता लागली. आणि ज्या पद्धतीने पिक्टोग्रामने ही सगळी शृंखला प्लॅन केली, की एखाद्याचा असा मूव्ही शुक्रवारी यावा आणि लोकांनी त्याची वाट बघावी आणि त्याच्यापूर्वी टीजर यावे. लोकं वाट बघताय, की अरे ह्या शुक्रवारी हे आलं, पुढच्या शुक्रवारी काय येणार आहे? काय आहे ना? तर त्यामुळे त्या पूर्ण प्रचारामुळे कुठेतरी लोकांना माहिती आहे, का अरे शुक्रवारी एपिसोड येणार आहे, मला फॅमिलीसोबत बघायचं. लोकं लिटरली वेळ काढून ठेवत आहेत. तर आपल्याला वेगळं काही नकोय. जो आपल्या राजांचा दैदिप्यमान इतिहास आहे, जो प्रेरणादायी इतिहास आहे आणि जो खरा वास्तववादी इतिहास आहे, तो पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तो पोहोचवण्यासाठी कौतुक मिळतंय ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा कितीही अडचणींना सामना करावा लागला, अडचणींचा किंवा कुठल्याही संकटाला, आव्हानाला तोंड द्यावं लागलं, तरीही आपली तयारी आहे. नक्कीच. त्यामागचा उद्देश एकच, की हा खरा इतिहास मराठी लिहिते झाल्यानंतर अभ्यास करून आपल्या बांधवांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. आनंद ह्या गोष्टीचा आहे अण्णा, की लोक बघतायत, लोक ऐकतायत, लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्यापेक्षा लोक अभ्यास करायला लागलेत, लोक बोलायला लागलेत. बरोबर. आणि कुठेतरी खरं तर पिक्टोग्राम चावडीचं हे खूप महत्त्वाचं यश मला म्हणावं लागेल, की तुम्ही सर्वांनी त्या गोष्टी नोटीस करायला सुरुवात केल्यात आणि फक्त तुम्ही बघत नाहीये, तर तुम्ही त्यावरती विचार करायला लागलात, प्रश्न विचारायला लागलात. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कदाचित त्याच गोष्टीमुळे झाकळला गेला होता, की प्रश्न विचारणारच कोणी नव्हतं. म्हणजे हे असंच का? याच्यामध्ये विकासजी जर बघितलं तर मधल्या काळामध्ये अशी काही एक गोष्ट केली होती, की संभाजी महाराजांच्या इतिहासावर बोलावं की न बोलावं. संभाजी महाराजांचा इतिहास जो लिहिलेला गेलाय, मांडला गेलेला आहे, तो वास्तववादी आहे, की फक्त कादंबऱ्यांमधून तेवढ्या काळासाठी ते फील देण्यासाठी ते लिहिलं गेलंय. पण त्यानंतर पुढचे जसे जेन झी येते आणि काही आंदोलनं करते, काही प्रश्न बदलते, त्याच पद्धतीने एक जनरेशन आली आणि त्या जनरेशनने हात हात घालायला सुरुवात केली. आपलीच ती जनरेशन म्हणावी लागेल, की का या मर्यादा ठेवल्यात? मग संभाजी महाराजांना अभ्यास करायचं का नाही? संभाजी महाराजांच्या विषयाला हात का घालायचं नाही? आणि तेच धाडस आपल्यापूर्वी काही लोकांनी केलंय. आपणही ते धाडसच करतोय. का? तर अशा अनेक प्रतिक्रिया आपल्यालाही येत आहेत, की आपल्याच जवळच्या माणसांना वाटतंय, की नाही हे तर आम्ही असं वाचलेलं नाही आत्तापर्यंत. प्रयत्न तोच आहे ना, की संभाजी महाराजांवर जितकी नाटकं आहे, जितके कादंबऱ्या आहेत, तितके शिवाजी महाराजांवरही नाहीये. पण ते सगळं कल्पना विस्तार आहे, रंजित आहे. खरं काय ते देण्यासाठीच पिक्टोग्राम चावडीचे सुनील आयोजन आणि विकास गायधनीचे प्रयत्न हे सुरू आहेत. आणि ह्या प्रयत्नांच्या मागचं सगळ्यात मोठं मोटिवेशन हे काय असेल ना, तर तो संघर्ष आहे. होय. छत्रपती संभाजी महाराजांचा जे मागचे 4 एपिसोड आपण बघतोय, म्हणजे त्याच्या पूर्वीचेही जे काही एपिसोड झाले, पण मागच्या 4 एपिसोड्समध्ये जो संघर्ष आपण अभ्यासला, मी अभ्यासला म्हणतोय, तो संघर्ष आपल्याला अभ्यासायचा आहे, तो संघर्ष आपल्याला प्रेरणा देतोय. तर त्याच्यासाठी म्हणून ही एक प्रेरणादायी आपली संघर्ष यात्रा या आपण चावडीच्या सिरीजला म्हणू शकतो. नक्कीच. आणि आपल्या सर्व रसिकांना रसिक मायबाप प्रेक्षकांना मला ही गोष्ट सांगायला आवडेल. ज्यावेळेस शंभू पर्वाची सुरुवात झाली होती, शंभू पर्वाचा पहिला एपिसोड ज्यावेळेस आपण चित्रित करत होतो, त्यावेळी आम्ही एक गोष्ट अधोरेखित करून सांगितली होती, की शंभू पर्व या सीरीजमध्ये कुठलेही दाखले ज्यावेळेस दिले जातील, कुठली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल, तर त्या प्रत्येक माहितीचा, प्रत्येक ह्या एपिसोडमधल्या प्रत्येक शब्दाची इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत आहे. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक दाखल्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे असं कुणालाही कधी जर वाटत असेल, हे नक्की असंच होतं का? ते नक्कीच प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. किंवा कधी तुम्ही आमच्याशी वन टू वन येऊन भेटलात आणि त्या पुराव्यांची माहिती घेतली, तरी आम्हाला आनंद होईल. कारण विषय तोच आहे. फक्त एपिसोड चित्रित होऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं किंवा तुम्ही ते बघणं महत्त्वाचं नाहीये. तुम्ही त्याचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एकटा विकास, एकटा सुनील किंवा फक्त पिक्टोग्राम चावडी ते करू शकत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची सगळ्यात महत्त्वाची साथ आम्हाला लागणार आहे. आणि अण्णा जास्त वेळ न घेता आपण खरं तर आजच्या एपिसोडकडे वळूया. आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आजचा पहिला प्रश्न असा आहे, शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ परंपरेचा भाग होता, की स्वराज्याची गरज होती? शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा हा परंपरेचा भाग होता. कारण ती परंपरा मी जसं म्हटलं, ती संघर्षाची परंपरा होती, ती प्रेरणेची परंपरा होती. आणि राज्याभिषेक सोहळा म्हणजे काय होता?
तर इथल्या रयतेला सांगणं, की या रयतेचा हक्काचा माणूस म्हणजे इथला छत्रपती आहे. या रयतेच्या प्रत्येक सुखदुःखातला माणूस हा इथला छत्रपती आहे. या रयतेच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेला माणूस म्हणजे छत्रपती आहे. या रयतेच्या पालन पोषणाचा, उद्योग व्यवहाराचा, शेतीचा सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतलेला व्यक्ती म्हणजे छत्रपती आहे. आणि ज्या व्यक्तीने या इथल्या मराठी माणसांना तो स्वातंत्र्य सूर्य दाखवला 6 जून 1674 त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ज्यावेळेला इथे महाराष्ट्रामध्ये थोडासा काळोख दाटून आला, त्यावेळेला तितक्याच प्रकर्षाने पुढे येऊन 16 जानेवारी 1681 साली पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होणं ही तितकीच गरजही होती. म्हणजे ती परंपराही होती आणि ती तितकीच आवश्यकताही होती. ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यापूर्वी शिवरायांचं निधन आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या कालावधीमध्ये जवळपास 6 ते 7-8 महिन्याचा अंतर गेलंय. ती संपूर्ण संघर्षमय काय घडामोडी घडल्या त्या आपण पन्हाळ्यावर बघितल्याच. परंतु त्या सर्वांना टॅकल करणं, त्या सगळ्या प्रश्नांचं एका कृतीतलं उत्तर म्हणजे हा राज्याभिषेक सोहळा होता. उदाहरणार्थ, आपल्याला एक आजच्या जनरेशनला सोप्या भाषेत कळेल म्हणून विषयांतर करून ही उदाहरण देतोय. आपल्या प्रत्येक भारतवासियासाठी किंवा आपल्या वडिलांच्या जनरेशनसाठी जास्त महत्वाचं, की नुकतंच स्वातंत्र्य मिळालंय, झाले 20-30 वर्ष, पण थोडं स्ट्रगलिंग काय आहे, शेतीचे प्रश्न आहे, उद्योगांचे प्रश्न आहे, व्यापार होतोय, स्ट्रगलिंग फेज. आणि मग माणूस स्ट्रगल नंतर काय करतो, थोडासा कुठेतरी एंटरटेनमेंटकडे जातो. मग त्या काळामध्ये क्रिकेट नावाचं एंटरटेनमेंट भारतामध्ये आरूढ व्हायला लागलं होतं, इतकं की नसानसामध्ये भरलं होतं. दूरदर्शन नव्हते, लोक टीव्हीवर, टीव्ही नसल्यामुळे रेडिओवर ऐकायचे किंवा काय. 1983चा वर्ल्ड कप अशाच पद्धतीने एक मॅच सुरू होती आणि ज्या मॅचमध्ये कपिल देव 175 रन करून जिंकून देतोय भारताला. ती परिस्थिती अशीच होती की 1 आऊट, 2 आऊट, 3 आऊट अशा ज्या वेळेला विकेट पडत गेल्या, तर गरज काय होती त्या संघर्षमय, मला सांगायचं काय की शिवरायांच्या निधनानंतर जो संघर्ष सुरू झाला आणि त्याला जसं चोख प्रत्युत्तर संभाजी महाराजांनी दिले, त्यासाठी मी कोरिलेट करतोय. अगदी सोपं छोटंसं उदाहरण आहे. तो संघर्ष खूप मोठा होता की त्या कपिल देवने ती एक इनिंग खेळली कोणालाही अपेक्षा नसताना आणि त्यानंतर भारतीयांचा क्रिकेटकडे बघण्याचा, भारतीय क्रिकेट टीमकडे बघण्याचा आणि जगाचा त्या टीमकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः बदलून गेला. बदलून गेला. म्हणजे ज्या भारतीय टीमला त्या क्रिकेटच्या सामन्यांना जाण्यासाठी पैसे नव्हते, आपण प्रेक्षक म्हणून पैसे तिकीट काढून बघायला जाणं हे तर फार लांबचं होतं. इथं प्रक्षेपण पण होत नव्हतं. आजचं भारतीय क्रिकेट कसं आहे, हे भारतीय क्रिकेटला दिवस दाखवले त्या 1983च्या कपिल देवच्या त्या इनिंगमुळे. आणि आजच्या या भारताला जे काही आजचे दिवस दाखवले ते 6 जून 1674 आणि 16 जानेवारी 1681च्या त्या राज्याभिषेकांमुळे. हे सांगण्यासाठी मी हे उदाहरण दिलंय. गल्लत करू नका, फक्त कोरिलेट करा. तर हे या राज्याभिषेकांचं महत्व आहे. जर उद्याकडे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन असेल, तो निश्चित तितकाच प्राणपणाने साजरा झाला पाहिजे. कारण आफ्टर ऑल वी आर इंडियन्स. आपण सरते शेवटी भारतीय आहोत. प्रथमतः आणि अंतिमतः आपण भारतीय आहोत, हे आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे. त्यानुसार आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे 15 ऑगस्ट जितका महत्त्वाचा आहे, तितकाच राज्याभिषेक दिन सुद्धा महत्त्वाचा आहे. फक्त तो परंपरा नव्हता, तर त्या परंपरेला सुरू का ठेवायचं, तर त्यातून रोजच्या जगण्यासाठी एक आपल्याला प्रेरणा पाहिजे, मिळते. तो संघर्ष त्या लोकांनी त्यांच्या रक्ताने, त्यांच्या घामाने जो संघर्ष इतिहास लिहिला, त्याला फक्त आपल्याला अभिवादन करायचंय आणि ते जरी आपण कृतीशील अभिवादन केलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं. खरं तर तुम्ही शिवराज्याभिषेक सोहळा असेल किंवा शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ उद्या होणाऱ्या 80व्या स्वातंत्र्य दिनाला घेऊन लावला. यामुळे मला एक गोष्ट पुन्हा एकदा थोडं मिश्किल स्वरूपात सांगायला आवडेल, परंतु ते सांगणं गरजेचं आहे. आपण शिवराज्याभिषेक सोहळा असेल, शिवजयंती असेल, या गोष्टी तिथी आणि तारीख यामध्ये पाठवल्यात. कृपा करून भारतीय स्वातंत्र्य दिनाला करता भविष्यात जाऊन असं काही करू नका की बाबा तेव्हा तिथी काय होती आणि तारीख काय होती. अदरवाईज इंग्रजांनी जे काही आपल्यावरती केलंय तेच आपण आपले आपले म्हणून करायला लागू, असं नको व्हायला. तुमच्या प्रश्नाला लागून एक थोडंसं आठवलं की लोकांचं आजही कन्फ्युजन आहे की भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं, तर मग 26 जानेवारीला झेंडावंदन का करायचं. तर विषय निघालाय म्हणून काही सेकंदात त्याचं उत्तर देतो. भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांकडून 15 ऑगस्ट 1947ला, तो स्वातंत्र्य दिन.
भारतावर तोपर्यंत इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपण सर्व ब्रिटिश नागरिक होतो. आपण भारतीय नव्हतो. बरोबर. 1947ला पंतप्रधान नेहरूजी झाले, पण इथला राष्ट्रपती कोणीही नव्हता. तोपर्यंत ब्रिटिशांचाच एक व्यक्ती म्हणून इथलं कारभार बघितला जायचा. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसादांकडे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी आली. परंतु ऑफिशियल 26 जानेवारी 1950 पासून या भारतीय लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. म्हणून 26 जानेवारी 1950 हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो, की त्या दिवशी प्रजेची सत्ता या भारतामध्ये आली. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. तर ह्याच गोष्टींची क्लिअरिटी मनात असली पाहिजे. आपण आजही शिवराज्याभिषेक सोहळा तिथी की तारीख तिकडे अडकलोय. तुम्ही हे तर खूप पुढचं सांगितलं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, आणि मी परत तीच गोष्ट सांगेल की कमीत कमी ह्या तारखा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यांना तरी तारीख म्हणून बघा. इथे तुम्ही तिथी आणि तारखेचा वाद करू नका. जे लोक करण्याचा प्रयत्न करतायत छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांना घेऊन, त्यांच्याकरता विशेष लिटरली हात जोडून विनंती आहे की भारतीय स्वातंत्र्य दिन आणि भारतीय प्रजासत्ताक दिन भविष्यात जाऊन तिथे तारीख आणि तिथी हा वार तिकडे निर्माण करू नका. आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे येऊया. शंभूराजांच्या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी राज्याभिषेकासारखीच संघर्षमय आणि आव्हानात्मक होती का? शंभूराजांचा राज्याभिषेक असो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असो, दोघांच्याही पार्श्वभूमी या संघर्षाच्याच होत्या. परिस्थिती वेगळी, जसं रोजचा सूर्योदयाची वेळ ही वेगळी, पण रोज सूर्योदय होतोच आणि रोजचा प्रत्येकाचा संघर्ष वेगळाच आहे. त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जर सुरुवातीला केंद्रस्थानी ठेवला, तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी काय होती, की प्रथमतः राज्याभिषेक करायचा आहे. मग ऑब्जेक्शन आलं की शिवाजी महाराज क्षत्रिय नाही, आलंच ना, संघर्ष आलाच तिथे. त्यानंतर इथे सगळ्यांच्या छातडावर सांगायचं की हो, या इथल्या मराठी मुलखामध्ये जिथं जिथपर्यंत मराठी बोलली जाते त्या त्या भागापर्यंतची जबाबदारी मी छत्रपती म्हणून इथे घेतोय. आणि इथे अष्टावधान जागृत राहून, अष्टप्रधान वेष्टीत राहून हा कारभार मी चालवणार आहे. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्री म्हणजे कुठल्या मंदिरातलं देवता नाही, तर इथल्या रयतेसाठी म्हणून हे राज्य उभं करायचं आहे, त्यांना संरक्षण द्यायचं आहे, त्यांना पोटास लावणे आहे. या उद्देशाने शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक करून घेतला. निश्चित सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांना पचवणं जड झालं, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी कृतीतून उत्तर दिले, अगदी दक्षिण दिग्विजय असेल किंवा सगळ्या शत्रूंना पुरून उरले, तर येस, आजही तो सोहळा नेत्रदीपक पद्धतीने साजरा केला जातो. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, पन्हाळ्यावर जो संघर्ष पूर्ण आपण चर्चेला, की शिवाजी महाराज हयात असेपर्यंत कोणालाही ऑब्जेक्शन नव्हतं की शिवाजी महाराजांनंतर पुढचा उत्तराधिकारी कोण असेल. ठीक आहे, संभाजी महाराजांबद्दल थोडेसे आक्षेप व्हायला सुरुवात झाली होती मंत्र्यांकडून. का बरं? तर आपण मागे एका पॉडकास्टमध्ये उल्लेख केला होता की संभाजी महाराज हा रत्नपारखी माणूस होता, गुणपारखी माणूस होता. गुण पारखणाऱ्या माणसालाच दोष दिसतात. आणि संभाजी महाराजांना युवराज झाल्यानंतर काही प्रशासकीय अधिकार प्राप्त झाले होते आणि त्या अधिकारांना मध्यस्थी ठेवून अधिकाऱ्यांवर जर संभाजी महाराजांनी काही गोष्टी सांगितल्या असतील अधिकार वाणीने, तर त्या मंत्र्यांना खटकायला लागलं होतं. आणि ज्या वेळेला त्या मंत्र्यांनी पुढे सगळे राजकारण केले, आपण अगदी बघितलं की शिवाजी महाराजांचा मृत्यू, त्यानंतरच्या बातम्या कशा पुतळाबाईंपर्यंत नाही गेल्या, संभाजी महाराजांपर्यंत नाही गेल्या, संभाजी महाराजांना कैद होण्यापर्यंत यांची मजल गेली. या सगळ्या याच्यामध्ये ती संपूर्ण संघर्षाची एक वाट चालल्यानंतर संभाजी महाराजांना राज्याभिषेक करता आला. ते सोपं असेल का? निश्चित नाही. संभाजी महाराजांना या उपस्थित राहिलेल्या सगळ्या धुळीला खाली बसवावं लागले. मंत्र्यांना काय म्हणणं आहे, माझ्या कुटुंबातील माझ्या मातोश्री असतील किंवा कोणी आणखी असतील, त्यांना काय म्हणणं आहे, त्यांचं काय मत आहे. जरी ते त्या काळामध्ये जितके किल्ले असतील, त्या किल्लेदार असतील, सेनापती असतील, सैनिक असतील, त्या प्रशासकीय कारभारामध्ये काम घेणारी प्रत्येक व्यक्ती असेल, या प्रत्येकाचं मत जाणून घेतलं असेल. आणि म्हणूनच कुठे तो राज्याभिषेक होतोय ना. कारण जर शिवाजी महाराजांना त्यांचा राज्याभिषेक करून घेताना कुठलाही दुसरा ऑप्शन नसताना जर इतकं अवघड जाते, संभाजी महाराजांचं सोपं असेल, त्यावेळेला तर दुसरं ऑप्शनही होतं. आणि अवतीभोवती सगळे लोकांनी 6 वर्ष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच कारकीर्द बघितली होती की त्यांना अपेक्षेपेक्षाही कुठेतरी छत्रपती पद हे किती उच्च होतं, सर्वोच्च होतं. आणि त्यामुळे अनेकांच्या चुकीच्या मनीषांना कुठेतरी एक तडा बसला असेल, तर ते लोक निश्चित त्यांच्या भाषेमध्ये
दुसऱ्या वेळी थोडेसे सावध झालेले असतील. आणि त्या सगळ्या संघर्षाला कुठेतरी संभाजी महाराजांना टॅकल करून आणि मग स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यावा लागला. याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल की संभाजी महाराजांनी हे साध्य कसं केलंय, की एक जस्ट इमॅजिन करा की हे सगळं मंत्रिमंडळ संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळ्यावर जाते. त्याच्यामध्ये कुठेतरी सोयराबाईंचं पत्र पण मिळतंय, बाळाजी आवजी चिटणीसांचं पत्र मिळतंय त्यांच्या हस्ताक्षरातलं. आणि 16 जानेवारीला म्हणजे काही 2, 4, 6 महिन्यामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचंय रायगडावर. विचार करा किती प्रकारचे आव्हानं आले असतील आणि संभाजी महाराजांनी सगळ्यांना काय उत्तर देऊन त्या सिंहासनावर त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला असेल. निश्चित ही गोष्ट सोपी नव्हती. आणि आपणही यापूर्वी उल्लेख केला आणि प्रत्येक जण म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज हे आक्रमक होते. या ठिकाणी जर संभाजी महाराज आक्रमक नसते, शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारे नसते, तर हे घडलंच नसतं. कदाचित संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला असता नसता यातच राहिलं असतं. परंतु आपण जे म्हणतो की येस, संभाजी महाराज कसा होता, तर शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारा शिवपुत्र होता. स्वराज्य कसं होतं, तर तो कुठला मठ किंवा आश्रम नव्हता, ते एक स्वराज्य होतं. ती एक राजकीय राजकारण असणारं, प्रशासन असणारं, सैनिक असणारं एक पूर्ण संघटन म्हणूया आपण त्याला. त्या ठिकाणी जसं वागावं लागतं तसेच छत्रपती संभाजी महाराज वागले. त्यांनी संपूर्ण गोष्टी हँडल केल्या आणि स्वतः राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सत्ता संघर्षांचं स्वरूप आणि सभोवतालची परिस्थिती यामध्ये काय बदल घडले? त्या परिस्थितीत आपण हे म्हणू शकतो की निश्चित सत्ता संघर्ष कुठेतरी शत्रू बदलत होते. म्हणजे जर शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर आपण आदिलशाही थोडीशी स्ट्रॉंग म्हणतो, तोपर्यंत मोगल नव्हते. त्यानंतर आदिलशाहीला शिवाजी महाराजांनी शह दिल्यानंतर मोगल थोडेसे बाउन्स बॅक झाले. त्याच पद्धतीने ही परिस्थिती शत्रू बदलत होते. जर समजा शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळामध्ये अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू आला असेल, त्यानंतर सिद्दी जोहर आला, त्यानंतर तसा बलाढ्य आदिलशाहीकडून नाही आला. आणि नंतरच्या काळामध्ये जर समजा मोगलांकडून मिर्झा राजा जयसिंग आला असेल, तर संभाजी महाराजांच्या काळात डायरेक्टली औरंगजेबच आलाय. म्हणजे हा फरक होता. सत्ता संघर्ष तीव्रच होत चालला होता. म्हणजे तो मुंगळा असतो आपल्याकडे, मुंगळा. जर त्या मुंगळ्याला जर गुळ दिसला, तर तो गुळाकडे तो जातो. बरोबर त्याला कळतं. आणि त्या गुळाकडे गेल्यानंतर त्या गुळाच्या ढेपीला तो लटकला, तर तुम्ही त्याला किती ओढायचा प्रयत्न करा, तो मुंगळा तुटल, पण तो गुळ सोडणार नाही. हे असे मोगल होते. पहिली गोष्ट त्यांचा अहंकार खूप वाढला होता आणि त्यांची महत्वाकांक्षा त्याच्यामुळे दुप्पट वाढली होती. त्यांना वाटत होतं की उत्तर भारत घेतला, आता दक्षिण भारत आम्हालाच पाहिजे. त्याच्यामुळे ते त्या गुळाला लटकणाऱ्या मुंगळ्यासारखे इथं लटकले होते. शेवटी इथंच तुटून पडले, पण त्यांनी त्यांचा हट्ट सोडला नाही, इथंच मेले. तर हे सत्ता संघर्षाचं स्वरूप इतकं तीव्र दिवसेंदिवस होत जात होतं. विचार करा ना, 1657च्या आसपास औरंगजेब ह्याच दक्षिणेच्या मुलखामध्ये सुभेदार म्हणून होता, जेव्हा त्याचा बाप शहाजहान तिकडे बादशाह होता. मग जर त्यावेळेला त्याला दक्षिण माहिती होतं आणि त्यावेळेला जर त्याला दक्षिण घ्यायचं असतं तर सोपं गेलं असतं ना. तोपर्यंत शिवाजी महाराज पण इतके स्ट्रॉंग झालेले नव्हते. संभाजी महाराजांचा जन्मच त्या आसपासचा आहे. परंतु त्यावेळेला त्याला उत्तर काबीज करणं महत्वाचं होतं. आणि उत्तरेत गेल्यानंतर ज्या वेळेला शिवाजी महाराज त्याच्या छाताडावर लाथ मारून आग्र्याच्या मोहिमेतून निसटून परत स्वराज्यामध्ये दाखल झाले होते, तर असे हळूहळू करत त्यांचे इगो दुखावले गेले होते. आणि रोजच्या ज्या बातम्या स्वराज्यातून त्याचे हेर तिकडे पाठवत असतील, तर त्यांना जाणीव होत होती की नाही, उत्तरेचं जर साम्राज्य टिकवायचं असेल तर दक्षिणेत कुठेतरी आपण सत्ता विस्तार केला पाहिजे. नाही तर नंतरच्या काळात जे झालं की दक्षिणेतले मराठे हळूहळू करत करत उत्तरेत गेले आणि उत्तर काबीज करून घेतली. कदाचित औरंगजेब तो बादशाह म्हणजे थोडंसं तेवढा तो हुशार असेल ना, तर त्याने ते ओळखलं होतं आणि नंतर त्याने ते सत्ता संघर्ष इतका तीव्र केला, कारण त्याला ही जाणीव झाली होती की नाही, बापापेक्षा बेटा सवाईच निपजणार आहे. आणि त्याच पद्धतीने मग त्याने ठरवलं की नाही, आता कोणी दिलेर खान पठाण किंवा कुठला मिर्झा राजा जयसिंग पाठवून जमणार नाही. या सत्ता संघर्षाला जर लवकर संपवायचं असेल तर त्याला वाटलं की स्वतःने तिकडे गेलं पाहिजे, औरंगजेब बादशाहने. पण त्याचा तो सुद्धा मनसुबा चुकीचा निघाला. 1681ला तो निघाला. सत्ता संघर्ष तीव्र झाला. किती तीव्र व्हावा, तर आम्हाला आमच्या छत्रपतींना इथे बलिदान करावं लागलं. पण छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालेलं असलं तरी ज्या ध्येयासाठी ते लढत होते, ते ध्येय अजिंक्यच राहिलं. स्वराज्य किंवा मराठ्यांना औरंगजेबाला जिंकता आलं नाही. हा सत्ता संघर्ष इतका तीव्र होता आणि त्याला मराठे पुरून उरले.
हे सगळं होत असताना आपण सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतोच आहे. परंतु एक विशेष बाब जी जाणून घ्यायला आवडेल ती अशी आहे, की छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्वाचे पैलू नक्की काय होते? छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ही खरंच एक ऐतिहासिक अशी महत्त्वाची आजही लक्षात घेण्यासारखी परिस्थिती का आहे? तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इतिहास आहे, नाही हे माहीत नाही, पण वर्तमान आहे. प्रत्येकाला इतिहास आवडतो, नाही आवडतो माहीत नाही. वर्तमान तर प्रत्येकाला जगावंच लागणार आहे. ज्याही वेळेला अशी गिव्ह अपची परिस्थिती येते ना, की नाही यार चलो अभी सब छोड़ देते. मागच्या एका एपिसोडमध्ये मी ते गरुडाची गोष्ट सांगितली होती, की ज्यावेळेला अशी परिस्थिती येते ना, की सगळं सोडून द्यावं आणि अनेकदा अनेकांच्या मनामध्ये ते आत्महत्येचे विचार येतात, सगळं काही येतं ना, फक्त या संभाजीराजाचा सगळा इतिहास आठवायचा. हा संभाजीराजाचा संघर्ष आठवायचा. सगळ्यात महत्त्वाचा पैलू आहे ना, हा संघर्ष आहे याच्यामधला. म्हणजे आज आपण इतिहास सांगतोय, इतिहास लिहितोय, इतिहास अभ्यासतोय. फक्त त्या गोष्टी ऐकून विसरून जाण्यासाठी नका. तो संघर्ष लक्षात ठेवायचा आणि त्या संघर्षातून आजच्यासाठी लागणारी प्रेरणा घ्यायची आपल्याला. हा सगळ्यात महत्त्वाचा पैलू बघितला. नंतर मग वर्तमानातून जर इतिहासाकडे डोकावलं, तर आपल्याला लक्षात येतं, की संभाजीराजांपुढची आव्हानं काय होती? आपण एका एपिसोडमध्ये हे पण बघितलं, की बाप असतानाच आयुष्य आणि बाप नसतानाच्या जबाबदाऱ्या. होय. आपल्या बापानं संभाजीराजांच्या वडिलांना इतकं मोठं साम्राज्य उभं करून ठेवलंय, इतक्या शत्रूंना एकदम साध्या भाषेत म्हणता येईल, की सगळ्या शत्रूंशी पंगा घेऊन ठेवलेला आहे. सगळ्यांनाच धरलंय, एकालाही सोडला नाहीये. तो बरोबर. पोर्तुगीज असू द्या, सिद्धी असू द्या, आदिलशाही असू द्या किंवा मोगल असू द्या. सगळ्यांसोबत कुठेतरी त्यांच्या आपण जशा पीसीच्या आपल्या विंडोज असतात, सगळ्या ओपनिंग केल्या, सगळ्या आघाड्या ओपन आहे. आणि त्या मोमेंटला संभाजी महाराजांवरती जबाबदारी आलेली आहे. आणि संभाजी महाराज काय होता, तर 1680च्या शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजे 1689ला त्यांचं बलिदान होतंय. 9 वर्ष लढत राहायचं आणि फक्त लढत राहायचंय. हे कधी साध्य होते? वयाच्या तुमच्या 23व्या वर्षी तुम्ही छत्रपती होताय. शिवराय वयाच्या 44व्या वर्षी छत्रपती झाले होते. शंभूराजे वयाच्या 23व्या वर्षी छत्रपती होतायत. आणि वयाच्या 23व्या वर्षी आजचं पोरगं काय करतं हे बघा. वयाच्या 23व्या वर्षी फक्त छत्रपती होऊन असं नव्हतं, की ते छत्रपती झालेत आणि दुसरं कोणीतरी कारभार बघतंय. सगळा कारभार, सगळी यंत्रणा स्वतः ताब्यात घ्यायची आहे. ती कुठल्या प्रतिष्ठेसाठी नाही. इथल्या प्रत्येक रयतेसाठी, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लागावा, यासाठी प्रत्येकाच्या संरक्षणासाठी म्हणून ती जबाबदारी हातात घ्यायची आहे. आणि 9 वर्ष तितक्या ताकदीने ज्या वेळेला संभाजी महाराज या सगळ्यांना पुरून उरताय नाही, अगदी शत्रूच्या गोटात जाऊन बुऱ्हाणपूर सारखी मोहीम करून येणं, हे साधं सोपं नव्हतं आणि हे कोणत्याही सामान्य माणसाला जमणारं नव्हतं. संभाजी महाराजांचा आक्रमकपणा, संभाजी महाराजांचं रणांगणावरचं नेतृत्व, प्रशासनावरची कमांड, साहित्यावरची त्यांची कमांड, या सगळ्या पैलूंनी एक व्यक्तिमत्व घडलं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव संभाजी महाराज. आणि संभाजी शिवाजी भोसले ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज होत आहेत, त्यावेळेला मागच्या शिवाजी महाराजांच्या सोबत असताना जे अनुभव घेतले, जे राजकारणाचे डावपेच आखले, जे गनिमी कावे आखले, त्याच्याच पुढे जाऊन त्या अनुभवांच्या शिदोरीवरच कुठेतरी जाऊन स्वतःचा राज्याभिषेक झाल्यानंतर या सगळ्या परिस्थितीला एकटा सर्जा संभाजीराजा पुरून उरतोय. हे सगळे पैलू अभ्यासण्यासारखे आहेत. त्याचसोबत त्या राज्याभिषेकाचं महत्त्व, शंभूराजांच्या राज्याभिषेकाचंही महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी येऊन अधोरेखित करता येईल, की राज्याभिषेक होण्यापूर्वीही खूप संघर्ष होता आणि त्याच्यापेक्षाही जास्त संघर्ष हा राज्याभिषेकानंतर होता. आणि त्या सगळ्या परिस्थितीवर संभाजीराजाने ज्या पद्धतीने उत्तरं दिलीत, तर संभाजी महाराजांचा सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आपण सुरुवातीला उल्लेख केला, की माणसं सोबत कोणते ठेवायचे आणि जर चुकत असतील तर ते माणसं आपल्या मोहिमेतूनच आउट कसे करायचे, या सगळ्या पैलूंचा विचार केल्यामुळे कुठेतरी स्वराज्य टिकलं, स्वराज्य वाढलं आणि कोणाला जिंकता नाही आलं. आपण ही जी शंभू पर्वची सिरीज करतो आहोत पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमातून, तर आपण बघत असाल की विकास जरी होस्ट म्हणून समजा सर्वांना दिसतोय, कॅमेरासमोर दिसतोय, परंतु या पाठीमागे आमचं एक प्रधान मंडळ आहे.
आमची एक टीम आहे, म्हणजे आमचे तन्मय असतील किंवा कन्हैया असतील, सुमन असतील किंवा जयेश असतील, रोशन असतील, बरीच सगळी मंडळी या सगळ्या गोष्टींकरता काम करत असते आणि प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या त्यांनी वाटून घ्यायच्यात. म्हणून खरं तर शंभू पर्व सिरीज ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मला प्रश्न असा विचारायचा आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. त्यांनी पुढे जाऊन काय केलं हा इतिहास सर्वांना ज्ञात आहेच. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांचं प्रधान मंडळ होतं का? आणि असेल तर त्यांच्या जबाबदाऱ्या काय होत्या? निश्चित शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना, राज्याभिषेकाची संकल्पना हीच होती की हे रयतेचं राज्य आहे आणि प्रशासनामध्ये सहजता येण्यासाठी म्हणून प्रत्येक घटकनिहाय म्हणजे कोणतरी प्रधान असला पाहिजे, अमात्य असला पाहिजे, कोणतरी सचिव सुरनीस असला पाहिजे, सरसेनापती असला पाहिजे, न्यायाधीश असला पाहिजे. ती प्रशासकीय सहजता आणि सुलभता येण्यासाठी म्हणून हे अष्टप्रधान मंडळ शिवाजी महाराजांनी त्यांच्याही राज्याभिषेकाच्या वेळी आखून दिलेलं होतं. आणि त्या राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर राज्यकारभार कसा झाला याचा अनुभव संभाजी महाराजांनी घेतलेला होता. स्वतः संभाजीराजेही युवराज म्हणून होते. म्हणजे ज्या पद्धतीने छत्रपती अष्टप्रधानात नव्हते, युवराजही अष्टप्रधानात नव्हते, परंतु छत्रपतींनंतर महत्वाचा व्यक्ती म्हणजे युवराज आणि त्यांनीही अष्टप्रधानासोबत काम केलं होतं. सो निश्चित याची जाणीव शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांना होती की अष्टप्रधान मंडळ पाहिजे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. संभाजी महाराजांनीही ती भूमिका अष्टप्रधानांची गरज ओळखून स्वतःचा राज्याभिषेक झाला म्हणजे शिवाजी महाराजांप्रमाणेच सिंहासनाधीश्वर झाले. परंतु त्यासोबतच स्वतःचं अष्टप्रधान मंडळ नेमलं. स्वतःची राजमुद्रा म्हणजे श्री शिवशंभो जातस्य ही जी संभाजीराजांची राजमुद्रा आहे की त्यातून पण आपल्याला हाच मेसेज कुठेतरी मिळतोय की हे शिवपुत्र संभाजींचं जे राज्य आहे हे लोककल्याणासाठी असून या स्वराज्याच्या सीमा म्हणा किंवा स्वराज्याचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. ती राजमुद्रा पण संभाजीराजांनी स्वीकारली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण यामध्ये गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे की ज्या पद्धतीने 6 जूनला शिवाजी शहाजी भोसले यांनी स्वतःचं भोसले कुळाचा त्याग करून का निपक्षपातीपणाने मला राज्यकारभार करता आला पाहिजे म्हणून श्री शिवछत्रपती हे नाव धारण केलं होतं आणि त्या पुढचा राज्यकारभार केला होता. संभाजीराजेंनीही कुठेतरी भोसले कुळाचा त्याग म्हणा किंवा स्वतःला त्या केंद्रस्थानी ठेवत असताना या परिस्थितीलाही त्यांनी समजून घेतलेलं असणार आहे. आणि त्यासाठी म्हणून समजा जर आपण अष्टप्रधान मंडळ म्हटलं तर त्यांनी शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं अगदी त्याच पद्धतीने अष्टप्रधान मंडळ स्वतःचं पण ठेवलं होतं. आणि महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी हा करता येईल आपल्याला म्हणजे आदर्श राजा छत्रपती संभाजी महाराज कसे होते. जे मंत्री संभाजी महाराजांना कैद करायला आले होते निश्चित त्यांना कैद केलं त्या वेळासाठी, परंतु त्या कैदेमध्ये ज्या हंबीरराव मामांनी संभाजीराजांची साथ दिली होती त्या हंबीरराव मामांच्या सल्ल्यावरून किंवा तत्कालीन आणखी काही जुन्या जाणत्या माणसांच्या सल्ल्यावरून या कारस्थानी मंत्र्यांना संभाजी महाराजांनी एकदा माफी दिली होती. म्हणजे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे एकदा संभाजीराजांनीही माफी दिली होती त्या लोकांना. ठीक आहे का तर त्या लोकांनी स्वराज्यासाठी काहीतरी योगदान दिलं होतं. त्याची जाणीव ठेवून संभाजी महाराजांनी तत्कालीन पेशवे मोरोपंत पिंगळे यांना पेशवा केलं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र निळोपंत यांना पेशवा करण्यात आलं. महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे. त्याच्याही पेक्षा त्या सगळ्या कारस्थानांचा जो कोणी लीडर होता अण्णाजी दत्तो यालाही पुन्हा त्या प्रधान मंडळामध्ये घेतलं गेलं होतं. हे पण तितकंच आवर्जून सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर संभाजी राजा काय राजा होता की जितका आक्रमक होता तितकाच संयमी होता. का उद्देश फक्त माझं अपमान माझी कैद किंवा हा नसणार आहे. स्वराज्य चालवायचंय, एवढं मोठं स्वराज्य एवढा मोठा राजगाडा चालवायचा आहे, राज्यकारभार बघायचा आहे. इथे एक कुटुंब चालवताना नाकी नऊ येते लोकांच्या. आणि त्याच ठिकाणी ह्या लोकांना मंत्रिमंडळात घेऊनही त्यांचे कारस्थाने थांबलेले नाहीत. हे आपण कदाचित विस्ताराने नंतर बघूयात. परंतु संभाजी महाराजांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा असाही दाखवलाय का तेव्हा माणसं नव्हते काम करू शकणारे असे.
किती जण लोक होते. पण विशेषतः मोरोतोपंत पिंगळे असतील किंवा अण्णाजी दत्तू असेल, यांना संभाजी महाराजांच्या पहिल्या म्हणजे राज्याभिषेकानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं होतं. आजचा तुमचा राजा पण स्थान देणार नाही. तुम्ही जा बरं आजच्या राजाच्या थोडंसं क्रॉसमध्ये, तो पुन्हा त्याला मंत्रिमंडळात घेईल का? नाही. संभाजी महाराज इतका दूरदृष्टी असलेला राजा होता की त्यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्या चुका, बरं त्या अशा नाही की स्वराज्याच्या बाबतीत झाल्या होत्या त्या लोकांच्या चुका, मंत्र्यांच्या, वैयक्तिक संभाजी महाराजांच्या बाबतीत झालेल्या होत्या. पण त्या चुका स्वराज्याच्या बाबतीतल्या नव्हत्या आणि त्या लोकांचं स्वराज्यासाठीचं योगदान होतं. म्हणून कुठेतरी संभाजी महाराजांनी त्या लोकांना माफी दिली आणि त्यांचा उचित सन्मान करत त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. उचित सन्मान का? मंत्रिमंडळातला माणूस तो काय असा तसा नव्हता. त्या काळात त्याला 10,000 हुनाच्या आसपास वेतन मिळायचं. पालखीचा मान होता. रायगडावर राहायला वाडा होता. त्याच्या घरामध्ये राबण्यासाठी नोकर चाकर होते. म्हणजे जसं आज IAS ऑफिसर असतो, तो तुमच्या जिल्ह्यात आला का सगळं त्याला असतं. हे का? तर त्याने कुठला भ्रष्टाचार करू नये म्हणून. त्याची सॅलरी वेगळी, पण त्याच्या दैनंदिन गरजेसाठी जे लागतं ते सगळं त्याला शासन पुरवतं. हे त्या मंत्रिमंडळाला पुरवलं जायचं किंवा आजच्या मंत्र्यांना जसं असतं तसं. पण तरीही ह्या कुत्र्यांच्या शेपटी वाकड्या त्या वाकड्याच राहिल्या. त्याच लोकांना संभाजी महाराजांनी माफी देऊनही पुन्हा एकदा त्यांनी कटकारस्थाने केले आणि नंतर मग संभाजी महाराजांचा नाईलाज झाला, कारण त्यांना राज्य कारभार करायचं होतं, त्यांना स्वराज्य वाढवायचं होतं, टिकवायचं होतं आणि त्यांना जी राजा म्हणून भूमिका घेणं योग्य होतं ती त्यांनी घेतली. तर तुमचा जो प्रश्न आहे त्याला परत एकदा उत्तर देतो की हो, संभाजीराजांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर स्वतःचं अष्टप्रधान मंडळ आणलं, स्वतःची राजमुद्रा आणली आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या पद्धतीने रामायणात किंवा महाभारतात एकदा तुमचा राजाचा राज्याभिषेक झाल्यानंतर अश्वमेध यज्ञ करण्याची प्रथा होती की किती सामर्थ्य हे कळू द्या तरी लोकांना, माझ्यात आणि मला स्वतःलाही. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता किंवा दक्षिण दिग्विजय 1674 नंतर दक्षिण दिग्विजयाच्या पूर्वी गोव्यात जाऊन फोंडासारखा किल्ला जिंकला होता, त्याच पद्धतीने संभाजीराजांनीही राज्याभिषेकानंतर अवघ्या 2 आठवड्यामध्ये बुऱ्हाणपूर जाऊन धुतलं होतं. तर त्या राज्याभिषेकाला किंवा राज्याभिषेक सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी संभाजीराजांनी केल्या होत्या. या प्रश्नाचं उत्तर देत असताना खरं तर तुम्ही तत्कालीन राजांसोबत आत्ताच्या राजांबद्दल काही गोष्टी बोलल्यात. मला त्याला घेऊन थोडंसं विस्ताराने बोलायला आवडेल. आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जी लोक होती, त्यांनी जी काही कटकारस्थाने केली, त्यानंतरही त्यांना एक चान्स छत्रपती संभाजीराजांकडनं देण्यात आला. अण्णाजी दत्तू असतील, मोरोपंत असतील, यांना पुन्हा प्रधान मंडळात घेण्यात आलं. तशीच काहीशी परिस्थिती तुम्ही जो उल्लेख केला की आत्ताचा राजा नक्की काय करतो, तर आमच्या मावळ्यांनी, आमच्या रसिक मायबाप जनतेने आत्ताचा जो राजा आहे, कारण मी आत्ताचा राजाच म्हणेल, कारण लोकशाही कुठेतरी लोप पावत चालली आणि हुकुमशाहीकडे परत वाटचाल सुरू झाली असं मला वाटतं. म्हणून आत्ताच्या राजाला आमच्या जनतेने, आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांनी पुन्हा तो चान्स दिला होता. परंतु आत्ताचा राजा काय करतो माहितीये, एका साईडला लाठीचार्ज करण्याचे आदेश देतोय नकळतपणे आणि एका साईडला रात्री 12-12 वाजता येऊन ऑनलाईन येऊन आणि मग ती सगळी व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्या आत्ताच्या राजाने नक्कीच शिवचरित्र वाचणं गरजेचं आहे, शंभूचरित्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मग स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, ह्याच लोकशाहीच्या भारतामध्ये आपण आहोत का, की आपण नकळतपणे हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय का? मला पुन्हा आपल्या प्रश्नाकडे यायला आवडेल. आपल्या खरं तर जी सिरीज आपण नक्की ज्या गोष्टीवरती करू त्या प्रश्नाकडे यायला आवडेल. संभाजीराजांच्या राज्याभिषेकाबद्दल बोलतोय. जर हा राज्याभिषेक सोहळा झाला नसता, संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा जर झाला नसता, तर संभाजी महाराजांच्या सत्तेवरती किती वर्ष जन्म उपस्थित झाली असती? छत्रपती असणं किंवा त्या शासनाचं प्रमुख असणं म्हणजे काय असतं, एका उदाहरणाने सांगतो. शिवरायांच्या काळातले असे अनेक प्रसंग आपल्या वाचण्यात आलेत किंवा बघण्यातही आलेत की जर शिवाजी राजांनी एक हुकूम दिलेला आहे किल्लेदाराला की सूर्यास्त झाल्यानंतर गडाचे दरवाजे उघडायचे नाहीत, म्हणजे नाहीत, आणि प्रसंगी आम्ही आलो तरी उघडायचे नाहीत, तर तिथल्या किल्लेदाराने अक्षरशः शिवाजी महाराजांचे हे शब्द जगले आहेत. आणि असे प्रसंग आपण वाचले आहेत की तो किल्लेदार म्हणतोय की राज, सकाळी सूर्योदय झाल्यानंतर पाहिजे तुम्ही पहिलं मला तोफेचा तोंडी द्या, परंतु तुम्हीच सांगितलेली गोष्ट मी किल्लेदार म्हणून अंमलात आणेल. म्हणजे काय, हा हुकूम कोणी दिला होता? छत्रपतींनी दिलेला होता. सो कुठलाही त्या व्यवस्थेमध्ये हायरार्की असते,
जर समजा छत्रपती असतील, नंतर पेशवा असेल आणि पूर्ण खालपर्यंत किल्लेदार, सैनिक अगदी शेवटपर्यंत, त्या हायरार्कीमध्ये काय पाळलं जातं ना, तर तो आदेश पाळला जातो आणि तिथं राजेशाही होती. आणि त्या ठिकाणी जोपर्यंत एका छत्रपतींच्या निधनानंतर दुसरे छत्रपती येऊन तो आदेश देत नाहीत, तर तोपर्यंत तो धाक आणि ती जरब अस्तित्वात आली नसते. दुसरी गोष्ट, जर तुम्ही जरतरमध्ये जसं म्हणतायत, की संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नसता, तर निदान परंपरेचा भाग म्हणून तरी कोणाच तरी राज्याभिषेक झाला असता. आणि जो न्याय छत्रपती संभाजी महाराजांनी दिला, तो इतर कोणीच देऊ शकला नसता. म्हणून राज्याभिषेक होणं गरजेचं होतं का? निश्चित गरजेचं होतं. परंपरेचा भाग म्हणून का? त्याच्याही पुढे जाऊन या स्वराज्याला छत्रपतींची गरज होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तितक्याच ताकदीचा, तशीच मुत्सद्देगिरी असलेला, तसाच प्रशासक असलेला, तसाच रयतेचा राजा असलेला माणूस इथे छत्रपती म्हणून पाहिजे होता आणि तो आपल्याला मिळाला, हे आपलं भाग्य होतं. 16 जानेवारी 1681 हा फक्त एका राजाचा राज्याभिषेक होता, की स्वराज्याच्या संघर्षासाठी मराठ्यांनी स्वतःला पुन्हा तयार करणं होतं? 16 जानेवारी 1681 हा एका शिवपुत्राचा राज्याभिषेक होता. 16 जानेवारी 1681 हा एका 6 जून 1674 झालेल्या युवराजाचा राज्याभिषेक होता. म्हणजेच 16 जानेवारी 1681 हा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 बघितलेल्या पुढच्या छत्रपतीचा राज्याभिषेक होता. लक्षात येतंय? शंभूराजे छत्रपती होणं हे पहिलं स्वप्न कोणी बघितलं असेल तर शिवाजी महाराजांनी त्यांना युवराज करताना बघितलं होतं. आणि तो दिवस होता. राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक म्हणजे तिथल्या रयतेला एक आधार आला, की होय, आज आमचा राजा बसला सिंहासनावरी. त्याच्यासोबत जेही कोणी आजूबाजूचे जे बाणगुळं होते, जे गिधाडं होते, ज्यांना थोडंसं बळ यायला लागलं होतं, की अरे आता शिवराय नाही तर म्हणजे आता आपल्याला रान मोकळं झालं की काय, त्या सगळ्यांना हा कृतीतून दिलेला एकमेव मेसेज पुरेसा होता, की येस, तितक्याच ताकदीचा रयतेचा राजा सिंहासनावर बसतो आहे. आणि इथल्या सैनिकांच्या, मराठ्यांच्या रक्तामध्ये जो आक्रमकपणा आहे, जो द्वेष आहे, त्याला कुठेतरी फोडणी बसली होती, की येस, आता आम्ही लढायला मोकळे झालो, कारण आम्हाला पाहिजे तो छत्रपती, तो लीडर, तो राजा आम्हाला मिळालाय, की जो आमच्या पाठीवर कौतुकाची थापय देणारे, आम्ही लढलो तर आम्हाला सोन्याचं कढई देणारे, पालखीचा मान देणारे, आणि लढता लढता जर आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या माघारी कुठेतरी आमच्या कुटुंबाकडेही लक्ष देणारा हा छत्रपती आम्हाला मिळालाय. आणि त्या दिवसापासून पुन्हा एकदा मराठ्यांनी पुढच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी स्वतःला तयार केलंय. हेच वेगळ्या याच्यात सांगेल मी, की संभाजी महाराजांनी राज्याभिषेकच स्वतःला त्यासाठी केला होता, की इथल्या मराठ्यांना परत ताजंतवानं करायचं आणि लढतं करायचं. कारण सामान्य सैनिकाला याची आयडिया नाही येणार, की पुढे काय वाढून ठेवले. पण युवराज असलेल्या आणि आता छत्रपती झालेल्या संभाजी राजांना, आणि जे वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून मोगलांना ओळखून आहेत, मोगलांच्या गोटामध्ये फिरायचं काय, त्यांचं राजकारण कसं चालतं हे ओळखून असलेल्या संभाजी राजांना निश्चित पुढच्या संकटाची चाहूल झाली होती. आणि तितकंच आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं. आणि स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी महाराजांनी तर ह्या आव्हानांना उत्तर दिलेच, पण इथल्या प्रत्येक मराठ्याच्या छातीमध्ये ती रग निर्माण केली होती, की मी असो नसो, हे स्वराज्य लढतं राहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या प्रसंगावेळीच ही तयारी ठेवली होती. जिजाऊंना सांगितलं होतं, की मी माघारी येऊ अगर न येऊ, तुम्ही स्वराज्य कसं लढतं ठेवायचं. त्यानंतर ते आग्रा भेटीला गेले, मी माघारी येऊ न येऊ स्वराज्य कसं लढतं ठेवायचं. त्याच पद्धतीने संभाजी महाराजांनी या मराठ्यांना त्या पद्धतीने तयार केलंय. आणि म्हणूनच 1680च्या महाराजांच्या, शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य लढत राहिलं संभाजीराजांच्या माध्यमातून. आणि संभाजी महाराजांच्या 1689च्या बलिदानानंतरही स्वराज्य आणि मराठी लढत राहिले. आणि आजही मराठी लढत आहे. सुनीलजी, आपण आजच्या एपिसोडमध्ये बघितलं की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किती महत्त्वाचा होता, किंवा त्यांचं प्रधानमंडळ नक्की काय करत होतं आणि ते संघर्ष कसे होते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाच.
जाता जाता मला तुम्हाला एक थोडासा वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. वैयक्तिक हा माझा एकट्याचा नाही, वैयक्तिक हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनात असलेला प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, की अशा प्रश्नांना वाचा फुटत नाही आणि आपण हं. असं म्हणतो, की मी का बोलावं? हं. मध्यंतरी टेलिव्हिजनला एक ॲड आली होती, की बाबा एक लहान मुलगा जेव्हा ते झाड बाजूला करतो, हं. त्याचं बघून सगळे लोक त्या गोष्टी करायला सुरू करतात आणि मग तो रस्ता मोकळा होतो. हं. मतलब तुम चलो तो हिंदुस्तान चले अशी काहीतरी ती ॲड होती. हं, हं, हं. आणि म्हणून त्या धर्तीला घेऊन त्याच गोष्टीचा आधार घेऊन मला खरं तर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. आपण भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज बसलेलो आहोत. आज या सगळ्या चर्चा करतोय. खूप हिंमत करून, खूप जबाबदारीने हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. 80वा स्वातंत्र्य दिन उद्या लाल किल्ल्यावरनं ध्वज फडकला जाणार आहे. 80वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही, मी, आपले सर्व रसिक मायबाप प्रेक्षक जे आहेत, खरंच स्वतंत्र झालेत का? 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने सर्व रसिक मायबापांनी याचं उत्तर त्यांच्या मेसेजमध्ये, त्यांच्या कमेंटमध्ये द्यावं. त्यावर आपण ठरवू की खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? सुनीलजींच्या या उत्तरानंतर मला असं वाटतं, की मी जास्त न बोललेलं बरं. प्रतीक्षा करतोय तुमच्या सर्वांच्या उत्तराची. प्रश्न तोच आहे. आज 2026 मध्ये खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? वाट बघतोय तुमच्या उत्तराची कमेंट बॉक्समध्ये.